नमस्कार, मी अमृता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अन्नपूर्णा फूड रेसिपीज। आज आपण एक पोह्यांचाच प्रकार बघणार आहोत, ताकातले पोहे। तर चला मग बघूया याच्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते। 2 वाटी पोहे, जाड पोहे, एक मोठा कांदा चिरून घेतला, 1 वाटी ताक, शेंगादाणे, कढीपत्ता आणि कोथिंबीर, मीठ चवीनुसार, मिरचीचे तुकडे, जिरे, मोहरी, साखर आणि हिंग। तर सगळ्यात आधी आपण पोहे चाळून घेतलेले जाड पोहे आणि आता आपण ते पाण्याने धुवून घेणार आहे। आता आपले पोहे धुवून झालेले आहेत, आपण ते एका भांड्यात काढून घेणार आहे आणि आता याच्यामध्ये आपण ताक घालणार आहे। हे घट्ट असं आंबट ताक आहे, साधारण पाऊण वाटी ताक मी घेतलेलं आहे। आंबट ताक असल्यामुळे पाऊण वाटी घट्ट आहे आणि त्यामुळे घेतलेलं आहे। आणि 1 मोठा चमचा साखर। आता आपण हे हलवून घ्यायचं व्यवस्थित, सगळ्या पोह्यांना ताक व्यवस्थित लागलं पाहिजे। आता आपलं ताक व्यवस्थित हलवून झालेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवायचं आणि इकडं आपण फोडणीची तयारी करून घेणार आहे। तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घ्यायचं, 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये। आता आपलं तेल गरम झालं की सगळ्यात आधी शेंगदाणे घातलेले आहेत। तर शेंगदाणे व्यवस्थित छान परतून घ्यायचं। आपले शेंगदाणे तळून साधारण होत आले की मोहरी घातलेली आहे। तुम्ही तळलेले शेंगदाणे बाजूला काढून पण घेऊ शकता, पण मी त्याच्यातच फोडणी करून घेणार आहे, त्यामुळे थोडंसं पूर्ण तळायच्या अलीकडेच आपण फोडणी सुरुवात केलेली आहे। मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की आपण आता ह्याच्यामध्ये जिरे घालून घेणार आहे। हिंग घातलाय, 1 चमचा हिंग, मिरचीचे तुकडे मी 3 मिरच्या घेतल्यात बारीक चिरून। तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता, तिखट हवं आहे त्याच्यानुसार। आणि हा 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, किंवा 2 मध्यम आकाराचे कांदे असतील तर 2 घ्यायचे। आता हे छान हलवून घ्यायचं व्यवस्थित, कांदा छान परतायचा मऊ गुलाबी होईपर्यंत। मगाशी याच्यात कढीपत्त्याची पानं माझी टाकायची राहिली, ते पण मी आत्ता टाकलेली आहे। हिंग घातल्यानंतरच लगेचच कढीपत्त्याची पानं घातली तरी चालतील। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, जेणेकरून आपला कांदा थोडासा लवकर परतला जातो, त्यामुळे फोडणीतच मी मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 5 मिनिटं लागतात कांदा परतायला आणि छान मऊ गुलाबी होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा आणि ही फोडणी तयार आहे। याच्यात आपण फोडणीत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि एक हलवून घ्यायचं आहे जरासं। आता आपण हे जे इकडं पोहे भिजत घातलेले त्याच्यावरती ही फोडणी घालणार आहे। तर हे पोहे खायला अतिशय सुरेख लागतात, ताकाची एक आंबट चव असते आणि हे पोहे आपण थंड पण खाऊ शकतो, प्रवासात बाहेर जाताना वगैरे। गरम आपण नेहमी जे पोहे करतो ते गरम चांगले लागतात, पण हे पोहे थंडच चांगले लागतात। तर आपले पोहे तयार आहेत। आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून हे सर्व करून घेऊया।
तुम्ही बघू शकता एकदम छान मऊ असे भिजलेले आहेत पोहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। धन्यवाद।